नमस्कार अंगणवाडी सेविकांनो, तर आज आपण अंगणवाडी सेविकांसाठी सगळ्यात मोठी अपडेट बघणार आहोत। काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर अंगणवाडी सेविकांनो, खूप महत्त्वाचा हा विषय आहे तुमच्यासाठी आणि तुमच्यासोबत बऱ्याच अंगणवाडी सेविकांची इच्छा आहे की आपल्याला सुपरवायझर व्हायचं आहे। तर या संदर्भात हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळत असतात। बघा, बऱ्याच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहेत, व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राइब करत नाहीत। बघा, ज्यावेळी सुपरवायझरची भरती असेल, अंगणवाडीची भरती असेल, मदतनीसची भरती असेल किंवा कुठला एखादा मोठा निर्णय असेल, जे काय घडलंय ते आम्ही त्याचा व्हिडिओ बनवून आम्ही आमच्या चॅनलवरती टाकत असतो। त्यामुळे तुम्हाला जर लवकर व्हिडिओ बघायला मिळाला नाही तर तुम्हाला त्याची तयारी करता येत नाही किंवा त्याची माहिती तुम्हाला लवकर मिळत नाही। मग काय होतं बघा, वेळ निघून जाते आणि त्याचं नुकसान देखील तुम्हाला होतं। त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून कुठली नवीन माहिती आली की लगेच आम्ही व्हिडिओ बघून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो। त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला कुठलाही व्हिडिओ मिस करता येणार नाही। सर्व माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत असते, त्यामुळे सर्वांनी सबस्क्राइब करा। तर अंगणवाडी सेविकांनो, सरकारने बघा अंगणवाडी पर्यवेक्षकची भरती अनेक वर्षापासून केलेली नाही। अनेक वर्षापासून अंगणवाडी सुपरवायझरची भरती ही रखडलेली आहे, हे तर आपल्याला सर्वांना माहीतच आहे। बघा, बऱ्याच अशा अंगणवाडी सेविका आहेत की त्यांना सुपरवायझर व्हायचं आहे। त्यांनी सुपरवायझर होण्यासाठी त्यांनी तयारी देखील केलेली आहे, पण आता भरती होत नसल्यामुळं त्यांचं वय आता निघून जात आहे। अंगणवाडी सेविकांनो, हे बरोबर आहे का? बरोबर असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। बघा, बऱ्याच महाराष्ट्रातील जिल्ह्यातील प्रकल्पातील बीटमध्ये सुपरवायझर नाहीत। एका सुपरवायझरकडे 2-2, 3-3 बीटचा चार्ज देण्यात आलेला आहे। एवढंच नाही तर काही प्रकल्पामध्ये बघा बालविकास प्रकल्प अधिकारी सुद्धा नाहीत। एका प्रकल्प अधिकाऱ्याकडे 2-2, 3-3 प्रकल्पाचा चार्ज देण्यात आलेला आहे। बघा, या सरकारला लाज वाटायला पाहिजे। एका व्यक्तीकडे 3-3 प्रकल्पाची कामे दिले जातात, पण त्या ठिकाणी सुपरवायझर असतील किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी असेल याची भरती केली जात नाही। बऱ्याच अंगणवाडी सेविका भगिनी आहेत की त्या सुपरवायझर भरती कधी निघणार आहेत याची आतुरतेने वाट पाहत आहेत। बघा, खरंच आहे हे, बऱ्याच अंगणवाडी सेविका आहेत बघा, त्यांना सुपरवायझर व्हायचं आहे, त्यांची इच्छा आहे सुपरवायझर होण्याची, त्यांनी तयारी देखील केली आहे, पण भरती निघत नसल्यामुळे त्यांचं वय आता निघून जात आहे आणि त्या आतुरतेने वाट पाहत आहेत की सुपरवायझरची भरती कधी निघणार आहे। तर बघा, आता वाट पाहता पाहता त्यांचं वय आता निघून जात आहे। जर एकदा वयोमर्यादा संपली की मग त्यांना सुपरवायझर भरती किंवा सुपरवायझरसाठी त्यांना परीक्षा देता येणार नाही। बघा, काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याविषयी चर्चा करण्यात आलेली आहे। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे अंगणवाडी सेविकांना पर्यवेक्षिका होण्यासाठी त्यांची वयोमर्यादा शिथिल करण्यासाठी मागणी करण्यात आलेली आहे। बघा, यावर मंत्री आदिती तटकरे यांनी वयोमर्यादा शिथिल करण्यासाठी त्यांनी सरकार सकारात्मक असल्याचे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे, पण मात्र अजून कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही। मात्र त्यांनी शब्द दिला आहे की आम्ही वयोमर्यादा शिथिल करू, वयोमर्यादा वाढवू, असं त्यांनी शब्द दिलेला आहे। तर अंगणवाडी सेविकांनो, अंगणवाडी सुपरवायझरची भरती का थांबली आहे या संदर्भामध्ये कोर्टामध्ये सुद्धा केस सुरू असल्यामुळे ही भरती प्रक्रिया थांबलेली आहे। बघा, तुम्हाला माहीत असेल, बऱ्याच अंगणवाडी सेविकांना माहीत असेल किंवा नसेल, पण या अंगणवाडी सुपरवायझर भरतीसाठी कोर्टामध्ये केस सुरू आहे आणि केस सुरू असल्यामुळे ही भरती प्रक्रिया सरकारला पण करता येत नाही। जोपर्यंत कोर्ट निर्णय देत नाही, कोर्ट परवानगी देत नाही, तोपर्यंत भरती करता येत नाही। आणि बघा, यामुळे तर अंगणवाडी सेविकांचं वय आता निघून चाललेलं आहे। मंत्री आदिती तटकरे यावेळी म्हणाल्या की ज्या अंगणवाडी सेविकांची बघा वयोमर्यादा ओलांडलेली आहे त्यांच्यासाठी आम्ही नक्की विचार करू, त्यांना संधी दिली जाईल, असं देखील त्यांनी विश्वास दिलेला आहे। बघा, ज्या अंगणवाडी सेविकांचं वय निघून गेलं आहे, बघा आता नेमकं आता ते किती वयापर्यंत ते अट ठेवतील हे काही अजून सांगता येत नाही। जर ज्यांचं वय समजा जास्त जर झालं असेल आणि त्यांना जर सुपरवायझरची परीक्षा द्यायची असेल आणि वयाच्या जर अटीमध्ये जर त्या बसत नसतील तर याचा त्यांना काही फायदा होणार नाही। पण मात्र कोर्टामधला वाद अजून बघा मिटलेला नाही आणि हे असंही देखील त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, कोर्टामधला वाद अजून मिटला नाही। कोर्टामध्ये जी केस आहे सुरू आहे त्याचं अजून काही झालेलं नाही, त्यामुळे ही भरती प्रक्रिया थांबलेली आहे।
बघा, भरती कधी होईल, वयोमर्यादा किती वाढेल याविषयी पण त्यांनी स्पष्ट काही सांगितलेलं नाही. याशिवाय प्राथमिक शिक्षकाप्रमाणे वेतन श्रेणी आणि इतर सुविधा, भविष्य निर्वाह निधी, पेन्शन योजना, वैद्यकीय सुविधा, भाऊबीजऐवजी 1 महिन्याचा पगार, रिक्त पदे भरणे, नंतर पदोन्नती आणि आजारपणाची रजा या मागण्यावरही सविस्तर चर्चा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर बघा, अंगणवाडी सेविकांनो, भाऊबीज तुम्हाला 2,000 रुपये मिळते, तर 2,000 ऐवजी 1 महिन्याचा पगार तुम्हाला देऊ असं त्या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहे बघा, पेन्शन सुरू व्हावं. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ह्या रिटायर झालेल्या आहेत, त्यांना पेन्शन दरमहा त्यांच्या पगाराच्या अर्ध तरी रक्कम त्यांना पेन्शन म्हणून देण्यात यावी अशी देखील मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर अंगणवाडी सेविकांना आपल्याला याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या मनामध्ये काय विचार आहेत ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या काय अडचणी आहेत, आपलं वय किती आहे, आपण सुपरवायझर भरतीची तयारी केली आहे का, आपलं वय किती आहे हे देखील नक्की, तुमच्या जे काही अडचणी असतील ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.